देवगिरी किल्ल्यावरती असलेली एवढी मोठी तोफ तुम्ही बघितलेली आहे का? आणि या अंधेरी मार्गातून जाताना एवढा खतरनाक अंधार होते की पुढचं काही दिसत नव्हतं रे भाऊ. तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या भटकंती भरल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मागचे पार्ट 1 पार्ट 2 बघितले नसेल ते काय राव तुम्ही बघून घ्या मग त्या अगोदर. आणि पार्ट 2 मध्येच आपण अंधेरी मार्ग मध्ये एंट्री करून घेतली आणि तिथं आल्यावर नाही का मनात एकच गोष्ट घुमती राव, ती म्हणजे एवढ्या मोठ्या डोंगरावरतून एवढ्या दगडामधून कोरीव काम कसं केलं असेल ते. मग काय अंधेरी मार्ग पार केल्यावर नाही का आपल्याला 2-3 एंट्री ते लागतात आणि तिथूनच थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला ते मेंढी तोफ बघायला भेटते. आणि या किल्ल्याला चौकून कापून 100 फुटाची एक मोठी दरी बनवली होती आणि त्यामध्येच मगर आणि साप होते. आणि याच दरीला पार करण्यासाठी म्हणजे जिकडून तिकडे जाण्यासाठी एकच पूल होता. आता हे सर्व तर पार केलं, पण मेन गोष्ट आपली राहिली होती ती म्हणजे सर्वात वरती जायचं. आणि इथूनच पोरं म्हणायला लागली होती चला भाऊ आपलं काही वरती जाणं होत नाही, आता कस का जाणं नाही होत म्हणलं भाऊ लवकर चला पटपट. आणि मग काय सर्वात वरती आलं नाही का एकदम भारी वाटणारी जागा म्हणजे हे मंदिर आहे. आता हे मंदिर होतं आपल्या गणपती बाप्पाचं. आणि मग काय लगेचच आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतलं आणि तिथंच असलेल्या आजींनी आपल्याला मस्तपैकी टिळा पण लावून दिला. आणि फायनली आपण पोहोचलो होतो देवगिरी किल्ल्याच्या सर्वात वरती. आणि आपल्या देवगिरी किल्ल्याचे पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि जे पण आपला नवीन ब्लॉग बघत असाल तर काय राव घ्या मग तुमच्या भावाला फॉलो करून लवकर.